माझा ऐका कोणाचं दुसऱ्याला बसू देत पूजेला. एकदा पूजा उरकली म्हणजे मग काळजी नाही. नाही गुरुजी, ही पूजा फक्त माझी मात करणार. हो छोटे सरकार, असं हट्ट करून कसं चालेल? थोडं समजून घ्या ना. फोन नाही लागत आहे पप्पू. 2 वाजले, मुहूर्ताची वेळ झाली. बाबा, माझा फोन असेल, उचल लवकर. आपलाच आहे का? घे ना फोन. नाही, अननोन नंबर आहे. तुम्ही अमोलकडे बघा. बर. हॅलो. जय हिंद. इन्स्पेक्टर अर्जुन कदम ना? हा, मी इन्स्पेक्टर अमोल जाधव बोलतोय, खंडाळा पोलीस स्टेशन मधून. बोला इन्स्पेक्टर. अर्जुन सर, कलेक्टर अपर्णा माने, बोला पटकन इन्स्पेक्टर. काय स्पष्ट बोला. काय खंबाटकी घाटात त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. तुम्ही लवकर तिकडे पोहोचा. काय इन्स्पेक्टर, नक्की काय झालं? पटकन सांगा. तुम्ही लोकेशनला आहे का? आता कुठे आता तुम्ही? मला पटकन सांगता का जरा? अर्जुन सर, गाडी घाटातून खाली गेली आहे एवढंच कळलंय. तपास चालू आहे. आम्ही पोहोचलोय, तुम्ही पण लवकर पोहोचा. दिप्या, जरा बघ की फोनवर काय कळलंय का? हा, बर 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 बर. ताजी ताजी काय काय झालं नक्की? त्याच सोड, मला निघावं लागणार आहे. लवकर पटकन आता. ताजी नक्की काय झालं आम्हाला कळून काय झालं नक्की? काय अर्जुन काय झालंय? काय पिच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. काय काय? अरे फोन लागायला पाहिजे ना. अरे पण असं कसं झालं? तू फोनवर बोलला होतास ना तिच्याशी. ती म्हटली होती ना तुला इथं पोहोचणार आहे म्हणून. बोल ना. सांभाळा स्वतःला. अर्जुन, अपर्णाबद्दल काही कळलंय का या ठिकाणी? तिकडे गेल्यावर कळेल जे काय असेल ते. ताजी तुम्ही शांत व्हा, दीदीला काय झालं नसणार आहे. अरे दिप्या, दादा तू 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 इथंच थांब. ते सगळ्यांना सांभाळायला थांब तू. मी जातो पटकन निघून, पटकन पुढं. नाही दाजी नाही. स्वप्नील सर, तुम्ही सोबत जाऊ, एकटी जाऊ नका. आणि गाडी तुम्ही चालवायची नाही. सर तुम्ही गाडी घ्या. हो, चल. पण अर्जुन, अमोल, अहो, फोन लागला का? नाही ना, फोन लागते पण उचलत नाही दाजी. अहो, हे बघा, आपण देवाच्या दारात आहोत आणि माझं मन सांगतंय की वंशांना काहीच झालेलं नसेल. हो ना ग, दीदीची वाट बघत होतं का मी आज इथं पूजेला पाहिजे होती ती पण. हे बघा, तुम्ही शांत व्हा आणि वंश येणार आणि नक्की पूजा करणार. चला, आपण देवाला प्रार्थना करू. अहो, तुम्ही शांत व्हा ना आणि उठा ना प्लीज. हे बघा, तुम्हाला वंशांची शपथ आहे. हो ना ग, तिथे आधार आहे का माझा? तिच्या असण्यानं बरं येतं मला. देवा देवा, काळजी घे रे तिची. तिला काय होऊन देऊ नको. एका अर्थानं ती चांगलीच गोष्ट आहे अर्जुन. म्हणजे इन्स्पेक्टर, असं झालं असेल का की अपर्णा मॅडमला कोणीतरी इथून घेऊन गेलं असेल आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असेल? हा, ही शक्यता पण कमी आहे सर. एवढ्यावरून गाडी पडली. या ड्रायव्हरची अवस्था तुम्ही बघितली. यातून खरंच कुणीतरी वाचणं आणि त्याला दवाखान्यात घेऊन जाणं अशक्य वाटतं आम्हाला. अहो इन्स्पेक्टर, काय बोलताय तुम्ही? जो माणूस सापडला नाही त्याच्या मरणाचे तर्क कसले लावताय तुम्ही? अर्जुन, 1 मिनिट थांब. अरे काय बोलताय माणूस? थांब ना. इन्स्पेक्टर, मला वाटतं आपण आपलं काम करायला हवं. जोपर्यंत अपर्णा मॅडम सापडत नाही तोपर्यंत कुठलाही तर्क नको लावायला. अर्जुन, ठीक आहे, मी तुमची माफी मागतो. पण सर, ऍक्सिडेंट खूप गंभीर आहे. तुम्ही गाडीची अवस्था बघा. मलाही वाटतं मॅडम आपल्याला सापडाव्यात, पण फक्त तुम्हाला खोट्या आशेवर ठेवायचं नव्हतं म्हणून मी बोललो. दादा मी काय म्हणतो, ऐक जरा. यांनी यांचं काम केलं ठीक आहे. यांनी तपास केलाय ना, आता आपण शोधू ना.
दादा माणूस आपला गेलाय ना, आपली गेली ना, आपण शोधू ना. चल माझा ऐक जरा. शोधू आपण. दादा इकडे चल. शोधू. दादा माझा ऐक जरा. अर्जुन, घरून फोन येतोय, काय सांगायचं यांना आता? दादा हे बघ, अमोलला काही कळलं नाही पाहिजे ते बघ काय. अरे पण अर्जुन, मी तर अरे दादा हे बघ, आता अमोलशी बोललो तर त्याला काय सांगू मी? कुठे आहे त्याची मा, कधी येणार आहे घरी, त्याच्या प्रश्नांना उत्तर कशी देऊ? त्यापेक्षा तू हँडल कर, मला नको विचारू काय आता काय. बघ कसं काय. रुपाली, हो काय झाले नक्की तिकडं? आणि भाऊजींचा पण फोन लागणं झालंय. तुझ्यासोबत कोणी नाहीये ना? नाही, मी बाजूला आली. अगं, अपर्णाच्या गाडीचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला या ठिकाणी. काय? अपर्णाचं काय? ड्रायव्हर मृत अवस्थेत सापडलाय. अपर्णा गायब आहे गाडीतून. अहो काय बोलताय तुम्ही? अगं, जे पाहिलं तेच बोलतोय. गाडी घाटातून नदीत कोसळली आहे आणि पंचनाम्यात पोलिसांना सुद्धा एकच डेड बॉडी सापडली ग. हो काय प्रकारे हा सगळा नक्की? अपर्णा जर अशी गायब असेल तर अमोलला काय सांगणार आहे आपण? रुपाली, शांत हो. तू सावर स्वतःला, नाहीतर तुझी अवस्था बघून अमोलला कळेल. सगळ्या गोष्टींचा अंदाज पण येईल त्याला. अमोलला जर हे सगळं कळलं ना तर तो इथून हलणारच नाही. ऐक ऐक, अर्जुन आणि अपर्णाला काहीतरी काम लागलं असं सांगून तिथून तुम्ही निघून या. तिथं थांबण्यात आता काहीच अर्थ नाही. हँडल कर व्यवस्थित.